आजचा दिवस आमच्यासाठी सगळ्यापेक्षा वेगळा होता, कारण आज ऊन पण होता आणि पाऊस पण चालूच होता. या पावसामुळे आम्ही मधातच अडकलो. जर तुम्हाला पाहायचं असेल की आम्ही कुठे जात आणि तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर कसं आहे भावनो, 365 दिवसाच्या चॅलेंज मधल्या एका नवीन ब्लॉग मध्ये परत तुमचं स्वागत आहे. भावनो, सध्याच्या आपल्या आयडीची ग्रोथ पाहून असं वाटते की 365 दिवसात काय 3365 दिवसात पण आपले ओळखी होणार नाही. लोकांनी चॅलेंज घेतल्यावर फॉलोअर्स वाढले आणि माझे 600च्या वरच नाही चालले. फॉलोअर्स वाढायचे सोडून आपले कमी व्हायले. काय माहिती आपल्या आयडीला कोणाची नजर लागली. तर भावनो, आता बापा पण त्यांच्या घरी गेले. आता परत आपलं आयुष्य पहिल्यासारखंच झालं. आणि आता तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या भावाच्या आयुष्यात दररोज काय असते. आणि आता ज्यांना माहित नाही त्यांना या ब्लॉग मध्ये कळूनच जाईल. आज सकाळी हत्यार घेऊन डायरेक्ट आलो वावराकडे पाला तोडण्यासाठी. आणि आज फायनली 3-4 महिन्यानंतर सूर्यदेव प्रकट झालेच होते. आणि आज एवढ्या दिवसानंतर ऊन पाहून असं वाटत होतं की एका मोठ्या रेगिस्तानात पाण्याची विहीरच सापडली. मग थोड्या वेळानंतर आपला पाला पण तोडणं झालं आणि टायमासोबत ऊन पण वाटत होतं. रोडवर येऊन पाया धुवून घेतले, पाला घेऊन डायरेक्ट आलो घरी येऊन काल आणलेल्या 80,000ची चप्पल घालून डायरेक्ट निघालो रोडवर जाण्यासाठी. रोडवर तर मला कोणीच सापडलं नाही, त्याच्यामुळे थोडंसं फिरून डायरेक्ट आलो मी कृषी सेवा केंद्रावर. आणि मग तिथे थोडा वेळ बसून आलो घरी. आणि तुम्हाला तर माहितीच आहे घरी असल्यावर आपण काय करतो, घरी येऊन 2-3 तास टीव्ही पाहिली. मग दुपारी 3 वाजता आला पाऊस. शिलापावर जाऊन आपला ब्लॉग अपलोड केलाच होता. तेवढ्यात आपल्या घरच्यांनी ऑर्डर दिला की उकळीला जाणे दूध. आणि मग मी आणि सतीमा निघालो उकळीला जाण्यासाठी. आणि थोडं पुढे आलो होतो तेवढ्यात ऊन पण तपत होता आणि पाऊस पण येतो. पाऊस थोडा जास्त वाढला होता बरं का, त्याच्यामुळे आम्हाला थांबावं लागलं. मग थोडा वेळ थांबून उकळीला पोहोचलो. मग दूध घेऊन निघालो घरी जाण्यासाठी. आणि भावना, आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर फॉलो करायचं विसरू नका बरं का.